ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांचं प्रदीर्घ आजाराने काल पुण्यामध्ये निधन झालं आणि आज पुण्यातील मार्केटयार्ड परिसरामध्ये मार्केट भवनमध्ये त्यांचं जे पार्थिव आहे ते दर्शनासाठी ठेवलेले आहे। सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे पार्थिव इथे कष्टकऱ्यांसाठी सर्वांसाठी लढा ज्यांच्यासाठी त्यांनी दिला ते सर्वजण बाबांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमा झालेले आहेत। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे त्याचबरोबर सर्व लोकांनी जे आहेत बाबांना जी भावपूर्ण श्रद्धांजली देत त्यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या एक आठवणींना उजाळा देखील दिलेला आहे। खरं तर कष्टकरी वर्गासाठी जे अनेक कष्टकरी आहेत, हमाल आहेत, त्यांचा एक आवाज बनून बाबा हे त्यांच्यासाठी कायम लढा देत असे। रिक्षावाले असतील, हमाल पंचायतचे लोक असतील किंवा अन्य जे अनेक कष्ट करून पुढे येतात, समाजामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचं स्थान नसतं, अशा लोकांसाठी बाबांनी एक मोठा लढा उभा केला आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी बाबांनी जाऊन त्यांचा एक आवाज म्हणून ते उभे राहिले आणि अनेक मोठमोठे जे निर्णय आहेत ते देखील त्यांनी घेऊन कष्टकऱ्यांचं जीवन सुखकर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। खरं तर असे बाबा होणे नाही। खरं तर हमालाला कोण विचारतो, त्याला कोण मदत देणार? हमाल कधी बाजार समिती, पंचायत समितीचा कधी सभापती झाला आहे का? तर अकोल्याच्या बाजार समितीमध्ये एका हमालाला बाबांनी पंचायत समितीचं सभापतीपद केलं। एका हमालाला त्यांनी या मुख्य प्रवाहात आणलं, राजकारणामध्ये आणलं। ते आयुष्य देणारे बाबा आढाव असं अशक्यही शक्य करून दाखवतात। आता खरं बाबा गेलेत, मात्र ह्या बाबांच्या ह्या सर्व ज्या काही आठवणी आहेत, त्यांची काही लढ्याची काही ताकद आहे ती देखील आहे। शाहू असतील, फुले असतील, आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, यांच्या विचारांवरती चालणारे बाबा नेहमीच सत्याची कास धरत होते। त्यांना चाफ्याची फुलं आवडते, जसा चाफ्याचा सुगंध दरवळतो तसा त्यांच्या कार्याचा सुगंध हा देखील आज दरवळताना पाहायला मिळतो। त्यांच्या कार्याने अनेक लोक प्रभावित झाले, अनेकांना एक नव्या दिशा वाटा सगळ्या मिळाल्या आणि अनेकांचं जीवन त्यांनी सुखकर करण्याचा प्रयत्न केला, खास करून कष्टकरी वर्गाचं। आणि आज त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनुयायांची एक गर्दी पुण्यामध्ये आज आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ज्येष्ठ सत्यशोधक, समाजवादी, विचारवंत, कष्टकऱ्यांचे दैवत असं हे बाबा आढाव आहेत आणि आज आपल्यात नाही आहेत। आणि हमाल पंचायत परिवारातर्फे त्यांना एक श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आलेली आहे। सकाळपासूनच ही जी आहे ती कष्टकरी वर्गाची देखील रांग लागलेली आहे। खरं तर शहरामध्ये असंख्य कष्टकरी वर्ग आहेत, शहर देखील झपाट्याने वाढते, कष्टकरी वर्ग देखील तेवढा आहे। मात्र त्यांचा आज आवाज हरपला आहे। त्यांच्या बाजू मांडणारे असतील, कचरापेटी असेल, काच असेल, भंगार व्यवसायिक असतील, ह्या सर्व कष्टकरी वर्गाचा एक बाबा आवाज होते। त्यांना वारंवार जी काही मदत लागेल किंवा त्यांच्यावरती अन्याय होत असेल याचा फोडण्यासाठी अगदी वयाच्या 94-95 वर्षापर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत बाबा हे कष्टकऱ्यांसाठीच लढले आणि आज ते नसल्यामुळं त्यांनी एक मोठी पोकळी निर्माण झाली आणि त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्वजण आज हमाल भवन या ठिकाणी येत आहेत।